नमस्कार, मी जया लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सुखी निरोगी आयुष्यासाठी आजीबाईचा खास घरगुती उपाय। टिप नंबर 1, जर तुम्हाला सारखी झोप येत असेल तर तुमची स्मरणशक्ती कमी व्हायला लागली आहे। टिप नंबर 2, पाळीच्या आधी 7 दिवस दररोज ताजं धण्याचं पाणी प्यायल्याने हार्मोनियम्स बॅलन्स होतात। टिप नंबर 3, डाव्या कुशीवर झोपल्यास गर्भाशयावरील दाब कमी होतो, पोटदुखी टाळता येते। टिप नंबर 4, सकाळी भिजलेले हरभरे व शेंगदाणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, स्नायूमध्ये ताकद येते। टिप नंबर 5, नेहमी तरुण दिसावे असे वाटत असेल तर स्त्रियांनी आपल्या आहारात रोज मेथी दाण्याचे सेवन करावे। टिप नंबर 6, दिवसातून एकदा पायाच्या तळव्यावर खोबरेल तेल लावल्याने PCODचा त्रास कमी होतो। टिप नंबर 7, सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती अनेक आजारांपासून निरोगी राहतो। टिप नंबर 8, वजन वाढवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट दुधात अर्धा चमचा अश्वगंधा पावडर टाकून पिल्याने झपाट्याने वजन वाढते। टिप नंबर 9, दिवसभरात जर बसून काम असेल तर त्यांनी दिवसभर थोडा तरी वॉक करायला हवा। टिप नंबर 10, ब्लूबेरीचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो, हे एक अत्यंत गुणकारी फळ आहे। टिप नंबर 11, गरम पाण्यात 1 चमचा गूळ विरघळून प्यायल्याने युटरस मजबूत होतो। टिप नंबर 12, आलं घातलेला चहा पिल्यास डोकेदुखी आणि मळमळ यास आराम मिळते। टिप नंबर 13, जखम किंवा भाजल्यावर त्यावर हळद लावल्यास जखम लवकर बरी होते। टिप नंबर 14, नाचण्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असते, आठवड्यातून एकदा एक वेळेस तरी नाचण्याची भाकरी जरूर खावी। टिप नंबर 15, महिन्यातून एकदा मूगडाळ उकडून खाल्ल्याने गर्भाशयातील उष्णता कमी होते। टिप नंबर 16, प्रेग्नेंट स्त्रियांनी केळीचे सेवन आवर्जून करणे आवश्यक आहे, यामुळे होणाऱ्या बाळाची हाडे मजबूत होतात। टिप नंबर 17, हळद गूळ एकत्र करून छोटा गोळा खाल्ल्याने मासिक पाळी नियमित होते। टिप नंबर 18, झोपताना डोळ्यातून अश्रू येत असतील तर मेंदू आणि डोळ्याची कमजोरी होऊ शकते। टिप नंबर 19, गुलाबाचा अर्क दह्यात मिसळून चेहऱ्यावर लावा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात। टिप नंबर 20, ज्यांना मैद्यापासून त्रास टाळायचा असेल तर जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये। टिप नंबर 21, नाकावर काळे डाग पडले आहेत, साखर आणि थोडंसं लिंबू घासून पहा, घरगुती स्क्रब होईल। टिप नंबर 22, शरीराला तेल चोळताना थोडं हळद मिसळा, त्वचा उजळते आणि टॅनिंगही कमी होतं। टिप नंबर 23, रोजच्या जेवणात जवस पावडर घेतल्याने त्वचा आणि पाळीचा त्रास सुधारतो। टिप नंबर 24, मुळा आणि मुळ्याची पाने उकळून त्याचं सूप प्यायल्याने गर्भाशयाची स्वच्छता होते। टिप नंबर 25, वाफ घेताना 2 थेंब लवंग घातल्यास मानसिक धर्माचे दोष दूर होतात। टिप नंबर 26, झोपायच्या आधी 5 मिनिटे मणक्यावर तेल लावल्याने पाठीचा त्रास आणि पाळीची वेदना कमी होतात। टिप नंबर 27, जर खोकला येत असेल तर जिऱ्याचा काढा बनवून पिल्याने आराम पडेल। टिप नंबर 28, खजुरासोबत मोठी विलायची
खाल्ल्याने वृद्ध महिलांना तरुण दिसण्यास सुरुवात होते. टिप नंबर 29. रोज थकवा आळस दूर होऊन दिवसभर फ्रेश वाटावं यासाठी रोज सकाळी अंघोळीपूर्वी पूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने मालिश करावे. टिप नंबर 30. 1 वाटी पालेभाजी रोज घेतल्याने हिमोग्लोबिन वाढतं आणि थकवा दूर होतो. टिप नंबर 31. आजारी व्यक्तीला चिकन देण्यापेक्षा मटणापासून बनवणारे पाया सूप दिले तर उत्तम राहते. त्यामुळे लवकर आराम होण्यास मदत होते. टिप नंबर 32. व्हॅसलिन मध्ये बीटरूटचा रस मिसळून ओठांना लावल्याने ओठ मऊ आणि गुलाबी होतात. टिप नंबर 33. खोकल्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी भाजलेला आवळा खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. टिप नंबर 34. रात्री झोपताना ओव्याचं पाणी पिल्याने शरीरातील वायू कमी होतात. टिप नंबर 35. जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात. टिप नंबर 36. रात्री उरलेली चपाती सकाळी खावी याने बऱ्याच आजारांवरती फायदा होतो. टिप नंबर 37. बाहेरून आल्यानंतर लगेच चेहरा पाण्यानं धुवायला विसरू नका, नाहीतर सगळा धुळा चेहऱ्यावर बसतो, त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येतात. टिप नंबर 38. रात्री दुधासोबत भाकरी खाल्ल्याने चांगली झोप येते. टिप नंबर 39. केस गळतीचा संबंध लिव्हरशी असतो तर 15 दिवसांनी भाजीमध्ये थोडं आवळा पूड टाका. टिप नंबर 40. पाय जास्त दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ घालून पाय त्यात घालून बसावे, पाय दुखायचे थांबतात, आराम मिळतो. टिप नंबर 41. सकाळीच उठल्यावर 1 चमचा मध कोमट पाण्यात घालून प्यायल्याने स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते. टिप नंबर 42. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात लवंग तूप उगाळून ते पाणी प्यावे, यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटाचे आजार बरे होतात. टिप नंबर 43. सकाळी उठल्यावर पाय जमिनीवर न ठेवता प्रथम धरती मातेची प्रार्थना करा आणि मग कोमट पाणी प्या. रात्री उशीर झोपेत असताना सर्वात जास्त विषारी घटक साचतात. हे टॅनिक्स बाहेर टाकण्यासाठी सकाळी उठल्या 1 ग्लास पाणी प्यायचं. कोमट पाणी म्हणजे अगदी गरम नको आणि गारही नको, साधारण शरीराच्या तापमाना इतकं असावं. फायदा: पचन सुधारतं, त्वचेला चमक येते. टिप नंबर 44. जर महिलांच्या ओठाच्या वरच्या भागात केस येत असतील तर लिंबाचा रस साखरेत मिसळा आणि 30 मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर केस निघून जातील. टिप नंबर 45. पावसाळ्यात सगळ्याच गोष्टीची जास्त काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात एअर कंडिशनर असो, टीव्ही असो किंवा रेफ्रिजरेटर याची योग्य प्रकारे सुरक्षा न केल्यास त्यांचे आयुष्य कमी होऊ शकते. स्वयंपाकघरातील आवश्यक गोष्टींपैकी एक म्हणून आपण पावसाळ्यात रेफ्रिजरेटरची जास्त काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. असंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.